आता स्वतः विठ्ठल नाना ड्रायव्हर आहेत, सुट्टी मेकर त्यांच्या घरचे आहेत. बरोबर. पण येणाऱ्या काळामध्ये आमचा फायर भुंगाच्या पायावरती पाय देऊन भुंगासारखं नाव करेल असं मला वाटतं. आता येणाऱ्या काही थोड्याच दिवसामध्ये तो मैदानामध्ये त्याच्या चाहत्यांना बघायला 100% भेटेल. दादा नमस्कार. नमस्कार. आपली भुंगाची आता तब्येत कशी आहे? भुंगाची तब्येत आता व्यवस्थित आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण त्याला ट्रीटमेंट व्यवस्थित करतोय. ट्रीटमेंटच्या ज्या औषधं गोळ्या होत्या त्या संपलेल्या आहेत. आता येणाऱ्या काही थोड्याच दिवसामध्ये तो मैदानामध्ये त्याच्या चाहत्यांना बघायला 100% भेटेल. नक्की काय दुखापत होती आपल्या भुंगाला? भुंगा पळून आल्यानंतर टेम्पोला धडकला होता. धडकल्यानंतर समोर त्याच्या डोक्याला मार लागला होता, शिंगेलाही मार लागला होता. आता ते जरा व्यवस्थित, कारण डोक्याला मार लागला होता त्याच्यामुळे आम्ही त्याला आराम दिला होता. आता 1.5 महिना झाला तो आरामातच होता. पण येणाऱ्या या पुढच्या मैदानांमध्ये म्हणजे या 2-4 मैदान सोडल्यानंतर पुढच्या मैदानामध्ये गुढीपाडवाचा शुभ मुहूर्त बघून लवकरच त्याला आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. कारण गुढीपाडवा बोलला तर आपला मराठी माणसांचा आपला नवीन वर्ष बोलावं लागेल. तर त्या दिवशी आपण सुरुवात करणार. नवीन वर्षाला आमची नवीन सुरुवात होईल आणि भुंगाला मानणारा जो वर्ग आहे त्यांनाही भुंगा नवीन वर्षाला दिसेल. आता भुंगा समजा थोडा दुखापत्तीमध्ये तर घरी नियोजन वगैरे कसं असतं? काय सगळे असतात त्याला चालवण्याचं वगैरे, त्याचा व्यायाम वगैरे पण चालणं वगैरे पण चालवतो. त्याला जी व्यायामाची गरज आहे ती व्यायाम आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. आता आपण लवकरात लवकर त्याचे फेरेही काढणार आहे. फेरे काढल्यानंतर तो 100% मैदानामध्ये दिसतात. आधी आपण फेरे काढू, त्याच्यानंतर फेऱ्यामध्ये चांगला असं म्हणजे बरोबर आपला फिटनेसमध्ये वाटला तर मग आपण मैदानात 100%. कारण की त्याच्या डोक्याला इजा झाली म्हणून आपण घाई करू शकत नाही. त्याला व्यवस्थित त्याच्या रुटीनवरती हाणूनच मैदानामध्ये घेऊन येऊ. कारण की खूप जणांची इच्छा आहे का त्याला मानणारा जो वर्ग आहे त्याच्यावरती प्रेम करणारा वर्ग आहे त्यांची इच्छा आहे का बाबा मैदानामध्ये भुंगा यावा, तर त्यांची इच्छा लवकर पूर्ण करू. आणि भुंगा जरी मैदानात नसला तरी तुम्हाला आवर्जून विचारतात भुंगा फॅन्स की भुंगा कसा आहे, त्याबद्दल काय सांगाल? खूप मला मनाला समाधान वाटतं. कारण की आज सगळ्यांच्या मनावरती राज्य केलं आहे आमच्या भुंगाने. त्याच्यावरती प्रेम असंच करत राहा सगळे. त्याची काळजी घ्यायला आम्ही सगळे सेवेकरी नेहमी तत्पर राहू आणि भुंगाला तुमच्यासाठी व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करू. भुंगानंतर कोणत्या नंदीला तुम्ही बघता की त्याच्यासारखा बनेल असा? भुंगानंतर तर बघूया. आता आमच्या दावणीला तर नाही आहे, पण येणाऱ्या काळामध्ये आमचा फायर भुंगाच्या पायावरती पाय देऊन भुंगासारखं नाव करेल असं मला वाटतं. काय सांगाल फायर बद्दल? फायर हा पण नामांकित बैल आहे, चांगला बैल आहे, एकच मालकाचा लक्ष्मण ड्रायव्हरचा बैल आहे. आणि आपण आपला मित्र आहे किरण शिवार यांना बर्थडेसाठी गिफ्ट दिला होता. पण मला खात्री आहे भुंगासारखं नाव फायर ही येणाऱ्या काळामध्ये मुंबईला करेल 100%. आणि आपलं 3 फेऱ्यांमध्ये वगैरे काय नियोजन असणार आहे? विठ्ठल नानांकडे आहे. विठ्ठल नाना ज्या वेळेला भुंगा व्यवस्थित झाला तिकडे जाईल त्यावेळेला 3 फेऱ्यांचं नियोजन विठ्ठल नानाच करते. विठ्ठल नानांच्या दावणीला आपले नंदी गेलं तेव्हापासून वेगळ्याच अशा नावारूपात आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांचं प्रेम आहे, त्यांना मानणारा जो वर्ग आहे त्यांचं प्रेम आहे. सगळ्यांचे चाहते आहेत, आमचेही चाहते आहेत. त्यांच्या दावणीला गेल्यानंतर नंदी हा चर्चेत जातो आणि नियोजन त्याचं व्यवस्थित होतं. म्हणून आज भुंगा त्यांच्या दावणीला गेलाय. भुंगाचं पण व्यवस्थित नियोजन ते करतील आणि चांगलं त्याच्यावरती लक्ष देतील. तुम्हाला काय फरक वाटला भुंगामध्ये विठ्ठल नानांच्या दावणीला गेल्यानंतर? आता स्वतः विठ्ठल नाना ड्रायव्हर आहेत, सुट्टी मेकर त्यांच्या घरचे आहेत. बरोबर. सांभाळणारा त्यांच्या एक पोटच्या लेकराप्रमाणे ते भुंगाला सांभाळतात. आपण ज्या वेळेला बैलावरची निगा करतो त्यावेळेला आपलं त्याच्याकडे एकच लक्ष देतो का त्याची सांभाळणी व्यवस्थित पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी नानांकडे असतात. म्हणून आम्ही निश्चितपणे त्यांच्या नानांकडे भुंगाला तिकडे देण्याचा प्रयत्न. म्हणजे नानांच्या दावणीला जेव्हा असतं तेव्हा काय आपल्या नियोजनाचं काय टेन्शन नसतं? काय नाही टेन्शन. आम्हाला माहिती आहे ज्या वेळेला मैदानात जाईल तेव्हा नाना त्याला बोलायला ठेवायचा प्रयत्न करतो. धन्यवाद दादा, तुम्ही मोलाचा वेळ दिला. भुंगा आपल्या लवकरच भरावला आहे ना मैदानात दिसेल.